नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये TET 2021 पेपर नंबर 1 चे विश्लेषण पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण मराठी या विषयाचे विश्लेषण पाहिले आहे, तर आज आपण या व्हिडिओमध्ये इंग्रजी या विषयाचे विश्लेषण पाहणार आहोत. बघा 31 नंबरचा प्रश्न काय आहे बघा. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. आपल्याला एक शब्द समोर दिला आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, शब्द ओळखायचा आहे. अ पर्सन हू लीड्स अ सिम्पल लाईफ डिवोटिंग हिमसेल्फ टू कंटिम्प्लेटेशन अँड मेडिटेशन. काय येणार त्याचं उत्तर? असेस्टिक. कुठलं येणार? असेस्टिक. बघा 32nd नंबर काय बघा. सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर फॉर द गिवन. आपल्याला काय करायचं आहे? कार्डिनल नंबर शोधायचा आहे. अ मिलियन. अ मिलियन मीन्स काय? तर 10 लाख. काय ना? 10 लाख. मग 10 लाख वरती किती झिरो असतात? 6 झिरो. 1 2 3. मग कोणत्या पर्यायामध्ये 6 झिरो दिसतात? तर 4 या पर्यायामध्ये काय दिसतात? 6 झिरो दिसतात. 1 वर 6 झिरो. 1 2 3 4 5 6. म्हणजे आपला पर्याय काय येणार? 4th. आता बघा पहिल्या पर्यायामध्ये किती दिले? तर 1 लाख दिले. दुसऱ्या पर्यायामध्ये किती दिले? तर 10 लाख. 10 नॉट 1 करोड आहे. और थर्ड पर्सन मध्ये काय, थर्ड ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे? तर 10,000. म्हणजेच काय येणार आपल्याला? आपला पर्याय कोणता येणार? चौथा पर्याय येणार. ओके. आता बघा 33वा प्रश्न काय दिलाय. आयडेंटिफाय विच द पार्ट ऑफ द सेंटेन्स. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ सेंटेन्स हॅज अन इरर. आता कोणत्या वाक्यामध्ये इरर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे कोणतं वाक्य चुकीचं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. बघा ए काय दिलंय बघा. आय वॉज ग्रेटली ॲस्टोनाइज्ड. हे वाक्य बरोबर आहे. त्यानंतर बघा व्हेन आय केम टू नो. व्हेन आय केम टू नो म्हणजे ॲस्टोनाइज्ड आहे म्हटल्यावर इथं सुद्धा काय आलंय आहे? इथं काय आलेलं आहे? आपला भूतकाळी रूपच आलेला आहे. कारण ॲस्टोनाइज हे सुद्धा काय भूतकाळ आहे. दॅट माय फ्रेंड इज कमिंग टू सी. आता व्हेनच्या पुढं काय आलंय? भूतकाळ आलाय, पास्ट आलाय म्हटल्यावर दॅटच्या म्हणजे व्हेन नंतरनं जे वाक्य दुसरं वाक्य जोडलेलं असतंय त्या वाक्यामध्ये आपल्याला काय यायला पाहिजे? कंटिन्यू पास्ट यायला पाहिजे. बघा इथं काय आलाय? माय फ्रेंड इज कमिंग म्हणजे काय आलाय? हा कंटिन्यू प्रेझेंट आलाय. म्हणजे सी हे काय झालं? आपलं वाक्य चुकीचं आहे. म्हणजेच आपल्याला एरर कोणत्या वाक्यामध्ये दाखवायचं आहे? सी मध्ये. मग सी पर्याय असणारा किती नंबरचा पर्याय आहे? तर ऑप्शन नंबर 1 हा काय आहे? सी आहे. पर्याय क्रमांक सी हा ऑप्शन दाखवणारा काय आहे? पर्याय आहे. म्हणून आपला आन्सर काय आला? पर्याय क्रमांक 1. आता पुढचा क्वेश्चन बघा. Choose the correct passive voice form of the given sentence. Why do you waste time? आता आपल्याला काय करायचं आहे? दिलेल्या सेंटेन्स मधील पॅसिव्ह वॉइस कोणता आहे? आता जे आपल्याला पर्याय दिलेले आहेत, दिलेल्या सेंटेन्सचं पॅसिव्ह वॉइस कोणता आहे ते आपल्याला करायचं आहे, शोधायचं आहे. व्हाय डू यू वेस्ट टाइम. व्हाय डू यू वेस्ट टाइम. वेस्ट हे काय आहे? वेस्ट हे काय आहे आपलं? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. ओके. व्हाय डू यू वेस्ट टाइम म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. डू म्हणजे सिंपल आहे. आपल्याला पॅसिव्ह करत असताना ते काय येणार? इज टाइम वेस्टेड. काय यायला पाहिजे? इज टाइम वेस्टेड. असं कुठं कोणत्या ह्याच्यामध्ये दिसतंय बघा. व्हाय इज टाइम बिईंग वेस्टेड. बिईंग आले म्हणून हे वाक्य कॅन्सल. व्हाय हॅज आले. हॅज हे नाही येणार, चुकलं. व्हाय इज टाइम बीन ह्या वाक्यामध्ये बीन आले म्हणून हे चुकलं. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 येणार. व्हाय इज टाइम वेस्टेड बाय यू.
Why is time wasted by you? Okay. Next. Choose the correct antonym of the word. जे आपल्याला वर्ड दिलाय त्या वर्डचं काय करायचं आहे, विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. ॲक्विसिटिव्ह ॲक्विसिटिव्ह म्हणजे काय, तर ॲक्विसिटी म्हणजे ॲक्वेस्टिव्ह म्हणजे काय होणार, तर त्याचा अँटोनिम्स काय येणार, ऑस्टेरियर. ऑस्टेरियर म्हणजे काय, तर साधा सरळ. आता बघा त्याचं उत्तर काय ना, ऑस्टेरियर. आता आपण पहिल्या पर्यायाचं अर्थ बघू. मिजरेली म्हणजे कंजूस, फरगल म्हणजे काटकसरी आणि आर्डंट म्हणजे काय, हौशी. आपला पर्याय कोणता येणार, 2 नंबरचा पर्याय आपला काय येणार, बरोबर येणार. Fill in the blank with the correct alternatives. डक, डकलिंग, हेअर. हेअर म्हणजे काय, तर ससा. हेअर म्हणजे काय, मग सस्याचं पिल्लू कोणतं आहे, लेवरेट. सस्याचं पिल्लूला काय म्हणतात, लेवरेट म्हणतात. म्हणून आपला आन्सर काय येणार, पर्याय क्रमांक 4. म्हणून आपला आन्सर काय येणार, पर्याय क्रमांक 4 येणार. कोणता येणार, पर्याय क्रमांक 4. बघा हा जो क्वेश्चन आहे, पिल्लूदर्शक शब्द आहे, हा प्रत्येक एक्झामसाठी, आपल्या टीईटीच्या एक्झामसाठी, प्रत्येक एक्झामसाठी आलाच जातो. त्यासाठी तुम्ही म्हणजे प्राण्यांचे जे पिल्लूदर्शक शब्द आहेत ते तुम्ही परफेक्ट करून ठेवाच. आणि आपण सुद्धा पुढील व्हिडिओमध्ये 2013 पासून ते 2025 पर्यंत जे आपले पेपर झाले त्या प्रत्येक पेपरमध्ये आलेले आपण पिल्लूदर्शक शब्द आहेत त्या शब्दाची आपण उजळणी घेणार आहोत. आता पुढचं बघा, डक, डकलिंग, हेअरचं काय येणार, लेवरेट येणार. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 काय येणार, बरोबर येणार. बघा कायग्नेट, कायग्नेट कुणाचं आहे, तर पिल्लूदर्शक शब्द, तर हंस. कुणाचं आहे, हंसचं. टॉडफोल, टॉडफोल हे कुणाचं आहे, तर फ्रॉग. म्हणजे बेडकाचं पिल्लूदर्शक. पिगलेट म्हणजे पिगचं काय आहे, पिगलेट आहे. आणि हेअर म्हणजे लेवरेट. लेवरेट हेअरचं काय, लेवरेट. म्हणजे सस्याच्या पिल्लाला लेवरेट म्हणतात, डुकराच्या पिल्लाला पिगलेट म्हणतात, आणि बेडकाच्या पिल्लाला काय म्हणतात, टॉडपोल म्हणतात, आणि हंसच्या पिल्लाला काय म्हणतात, कायग्नेट. ओके. देन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच. आपल्याला जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे, इनडायरेक्ट स्पीच करायचं असतं. सॉरी इनडायरेक्ट स्पीच आपल्याला करायचं आहे. डायरेक्ट स्पीच दिलेलं आहे, आपण त्याला काय करायचं आहे, इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. ओ व्हॉट अ लवली डे सी एक्सप्लेन्ड. ओ व्हॉट अ लवली डे सी एक्सप्लेन्ड. आता याचं काय येणार बघा, सी एक्सप्लेन्ड विथ अ प्लेजर दॅट इट वॉज लवली डे. म्हणजे आपलं फर्स्ट काय येणार, आपला फर्स्ट हे काय येणार, बरोबर येणार. ओके. देन फर्स्ट ऑप्शन काय ना, बरोबर येणार. पुढचा बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही इज डॅश डॅश फॉर हिज इव्हल डेड्स. इव्हल म्हणजे काय, तर वाईट, आणि डीड्स म्हणजे काय, कृत्य. ही इज डॅश डॅश फॉर इज इव्हल डीड्स. इव्हिल म्हणजे काय, वाईट, आणि डीड्स म्हणजे काय, कृत्य. आता आपल्याला ऑप्शन काय दिलाय बघा, पहिला ऑप्शन दिलाय फेमस, सेकंड दिलाय सेलिब्रेटेड, थर्ड दिलाय न्यूटेरियस, आणि फोर्थ दिलाय, 2 मिनिटं थांबा, नोटड. आता बघा, ही इज डॅश डॅश फॉर हिज इव्हिल डीड्स. इव्हिल म्हणजे वाईट आणि डीड्स म्हणजे कृत्य. वाईट कृत्यासाठी काय आहे तो, फेमस म्हणजे प्रसिद्ध प्रख्यात, सेलिब्रेटेड म्हणजे सुद्धा प्रसिद्ध प्रख्यात, आणि नोटोरियस म्हणजे कुप्रसिद्ध, आणि नोटेड म्हणजे प्रसिद्ध. मग आपलं काय उत्तर येणार, इव्हिल डीड्स म्हणजे वाईट कृत्यासाठी काय असणार आहे, तो प्रसिद्ध असणार आहे का, नाही,
तो काय असणार आहे, कुप्रसिद्ध असणार आहे, म्हणून आपलं पर्याय क्रमांक काय येणार, 3 येणार, नोटोरियस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Fill in the blanks with correct alternative. Reading is easier dash dash speaking. आता ह्या वाक्यामध्ये आपल्याला काय विचारलंय तर कंपॅरेटिव्ह डिग्री. कोणती डिग्री विचारले, कंपॅरेटिव्ह डिग्री. आता इजियर हे काय आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. मग आता कंपॅरेटिव्ह डिग्री नंतर काय येतं, 2 येतं. ऑप्शन नंबर फर्स्ट काय दिलाय 2, सेकंड काय लिहिलंय फॉर, थर्ड बी आणि फोर्थ काय दिलाय द्यान. तर हे काय बेसिक आहे. कंपॅरेटिव्ह डिग्री नंतर आपण काय वापरतो, द्यान वापरतो. म्हणजेच आपला ऑप्शन नंबर 4 काय आला, करेक्ट आला. रीडिंग इज इजियर दॅन स्पीकिंग. ओके, हा बेसिक रूलवर प्रश्न विचारलेला होता. आयडेंटिफाय द मिसमॅच्ड पेयर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. आता आपल्याला काय दिले तर मिसमॅच्ड काय करायचं आहे, क्वेश्चन ओळखायचा आहे. याच्यामध्ये काय दिलंय तर आपल्याला पक्षी, प्राणी आणि त्यांचे साऊंड्स दिलेले आहेत, त्यांचे आवाज दिले आहेत. बघा, ऑप्शन नंबर फर्स्ट आहे पॅरट स्क्विल, फ्रॉग क्रो, आउल्स हूट, हॉर्स नाही. आता बघा, हॉर्सचं नाही येते, हा ऑप्शन बरोबर आहे. आउल्स हूट हा पण बरोबर आहे. फ्रॉग क्रॉक म्हणजे फ्रॉगचा सुद्धा कर्कश आवाज असतो, हा बरोबर आहे. आणि ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये काय दिलंय, पॅरट स्किल. पॅरटचा स्किल येते का, नाही. तर पॅरटचा साऊंड कसा आहे, व्हिसल. पॅरटचा साऊंड कसा आहे, व्हिसल. आणि स्क्विल कुणाचा आहे तर पिगचा आहे. स्क्विल हा साऊंड कुणाचा आहे, पिगचा आहे. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय मिसमॅच्ड आहे. म्हणून आपलं आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट. देन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता आपल्याला काय करायचं आहे, रिकाम्या जागामध्ये काय करायचं आहे, करेक्ट भरायचं आहे. ही विल नॉट कम डॅश डॅश स्वल्पविराम आहे आणि त्यानंतर डॅश डॅश दिलंय कॉमा नंतर. ओके, तर आपल्याला तिथं काय करायचंय, ते वाक्य पूर्ण करायचं आहे, फिल इन द ब्लँक्स करायचं आहे. तर बघा, ऑप्शन नंबर फर्स्ट काय दिलंय, आय डू नॉट थिंक. आता बघा, पहिल्या वाक्यात सुद्धा नॉट आहे म्हणलं, दुसऱ्या वाक्यात नॉट येईल का, नाही. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट कटला. त्यानंतर मे थिंक, कॉमा नंतर मे येईल का, नाही. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड कटला. आय थॉट, आता इथं पहिल्या वाक्यामध्ये विल दिलाय म्हणजे भविष्यकाळ दिलाय, आणि हे थॉट म्हणजे काय, भूतकाळ आहे. म्हणजे आय थॉट येईल का, नाही. म्हणजे थर्ड ऑप्शन कटला. राहिला कोणता, फोर्थ, आय थिंक. बघा, याच्यामध्ये 2 रूल्स आपल्याला तयार झाले. म्हणजे विल नंतर काय येणार नाही, विल नंतर पुढच्या वाक्यामध्ये काय यायला पाहिजे, भविष्यकाळ किंवा काय येणार, साधा वर्तमान काळ. ओके, म्हणजे भूतकाळ येणार नाही, आय थॉट येणार नाही. त्यानंतर सेकंड रूल काय झाला की कॉमा नंतर कधीही कोण वाक्य, कॉमा नंतर कोण येतो, सब्जेक्ट येतो. कॉमा नंतर कोण येतो, सब्जेक्ट. म्हणजे तिथं काय आला, आय आला. म्हणून आय थिंक ही विल नॉट कम. आय थिंक हा ऑप्शन नंबर बरोबर आहे. म्हणजे तो आला नाही तर आपण विचार करू, मी विचार करते. ओके, म्हणजे आय थिंक तो येणार नाही असा मी काय करते, विचार करते. आय थिंक मला वाटते की तो येणार नाही, आय थिंक. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर 4 काय येणार आपला, बरोबर येणार. देन सेकंड क्वेश्चन 42. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे, फाइंड आउट द फ्रेज विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ सेंटेन्स. बघा, आपल्याला काय करायचं आहे, फ्रेज तयार करायची आहे. फाइंड द फ्रेज शोधायचं. ऑप्शन मधील काय करायचं आहे, फ्रेज शोधायचं आहे. आता आपल्याला सेंटेन्स कोणतं दिलंय ते आपण पहिला काय करू, रीड करू. आय सॉ हिम मेक अ राय फेस. म्हणजे तो निराशवादी चेहऱ्यानं काय केलेला आहे, बसलेला आहे. म्हणजे असं मी बघितलेलं आहे. हिम मेक अ म्हणजे तो
त्याचा चेहरा कसा झाला होता? राय फेस म्हणजे निराशवादी. शो डिसअपॉइंटेड, फील सिक, ॲब्स्यूज, क्राय विथ पेन. म्हणजे शो डिसअपॉइंटेड म्हणजे काय? निराशवादी होता तो. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरनं काय दिसत होतं? निराशवादी. म्हणजे आपला फ्रेज कोणता आहे ना? शो डिसपॉइंटेड. काय ना? शो डिसपॉइंटेड. ओके. फील सिक म्हणजे आजारी असल्यासारखं. क्राय विथ म्हणजे अत्यंत दुःख म्हणजे वेदना होणार. क्राय विथ पेन म्हणजे खूप वेदनादायक वेदना होणारा चेहरा. तर आपला आन्सर काय येणार? शो डिसपॉइंटेड म्हणजे निराशवादी. ओके. देन फिल इन द ब्लँक. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे बघा? 43 क्वेश्चन. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. The doctor dash dash the patient from taking certain medicine. बघा या वाक्यामधनं आपल्याला काय दर्शवलं जातं? निगेटिव्ह असं दर्शवलं जातं की डॉक्टरांनी पेशंटला काय त्या गोळ्या मेडिसिन्स घेऊ नका असं डॉक्टरांना सांगायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला फिल इन द ब्लँक्स करायसाठी कोणता शब्द आपण करू शकतो? करेक्ट कोणता आहे करेक्ट वर्ड? तर बघा ऑप्शन नंबर फर्स्ट काय दिलंय? बॅनड म्हणजे प्रतिबंध. प्रिस्क्राइब्ड म्हणजे सूचना देणे, सूचित करणे. प्रोहिबिटेड आणि प्रोस्क्राइब्ड. मग आपलं कोणतं येणार आन्सर? प्रोहिबिटेड. प्रोहिबिटेड म्हणजे काय? मनाई करणे. आणि प्रोस्क्राइब्ड म्हणजे काय येणार? तर प्रतिबंधित करणे. तर द डॉक्टर डॅश डॅश द पेशंट फ्रॉम टेकिंग सर्टन मेडिसिन्स. काय येणार इथं? प्रोहिबिटेड. डॉक्टरांनी काय केलं? मेडिसिन घेण्यास मनाई केलं. प्रोहिबिटेड. तुम्ही म्हणाला तर बॅनड काय येणार नाही? प्रतिबंधित का केलं नाही? बॅनड काय येणार नाही? बॅनडचा पण अर्थ तसाच होतो. परंतु बॅनड म्हणजे काय? एकदम असं कडक शब्दात होतो तो. म्हणून तिथं परफेक्ट असा शब्द कोणता येणार? प्रोहिबिटेड येणे म्हणजेच मनाई करणे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फर्स्ट क्वेश्चन काय दिले बघा? दिस ट्री इज ओल्डर दॅन डॅट. हे सुद्धा बरोबर आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीच आहे. ही इज माय एल्डर ब्रदर. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आपल्या फॅमिली मेंबरसाठी आपण काय करतो? एल्डर, एल्डेस्ट असे शब्द काय करतो? वापरतो. ओके. म्हणजे हे दोन्ही वाक्य बरोबर आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 काय येणार? बरोबर येणार. बोथ फर्स्ट अँड सेकंड सेकंड आर करेक्ट. दिस ऑप्शन इज करेक्ट. हे ऑप्शन काय आहे आपला? बरोबर आहे. चूज द अल्टरनेटिव्ह विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ सेंटेन्स. बघा आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला एक शब्द समूह काय करायचा आहे? ओळखायचा आहे. सबस्टिट्यूट ओळखायचा आहे. अंडरलाईन म्हणजे सेंटेन्स मध्ये जे अंडरलाईन केलेलं आहे त्याच्याबद्दल काय करायचं आहे? अल्टरनेटिव्ह शब्द शोधायचा आहे. ओके. वी शुड गेट टू द सिनेमा अर्ली नॉट टू मिस द बिगिनिंग ऑफ द फिल्म. या वाक्याचा प्रथम आपण अर्थ बघू. वी शुड गेट टू सिनेमा. आपण सिनेमाला जायला पाहिजे. अर्ली मीन्स लवकर सिनेमाला जायला पाहिजे. कारण बिगिनिंग ऑफ द फिल्म म्हणजे चित्रपटाचा सुरुवातीचा भाग मिस व्हायला नको, चुकायला नको. आपण काय लवकर आपण सिनेमाला जायला पाहिजे. मग आपल्याला काय करायचं आहे? नॉट टू मिस या शब्दसमूहाबद्दल शब्द ओळखायचा आहे. फॉर नॉट मिसिंग. नॉटला येणार नाही म्हणजे फॉर नॉट मिसिंग येणार नाही. इन अ केस टू नॉट टू मिस नाही येणार. नो इम्प्रुव्हमेंट हा सुद्धा कुठंच नाही बसत.
म्हणजे थर्ड ऑप्शन आहे इन ऑर्डर नॉट टू मिस. हा जो थर्ड ऑप्शन आहे तो आपला काय येणार, करेक्ट येणार. इन ऑर्डर नॉट टू मिस म्हणजे आपला आन्सर काय येणार, इन ऑर्डर नॉट टू मिस. आता पुढचा क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक विथ द अल्टरनेटिव्ह. दिस इज द डॅश डॅश न्यूज. दिस इज द डॅश डॅश न्यूज. आता बघा, फर्स्ट ऑप्शन काय दिलाय, लेटर, सेकंड लेटेस्ट, थर्ड लास्ट आणि फोर्थ काय लेट. लेट हे काय वर्ब आहे म्हणजे लेट हा येणार नाही. लास्ट, लास्ट हा सुद्धा काय म्हणजे लास्ट म्हणजे काय होणार, फायनल. ही फायनल न्यूज आहे का, याच्यानंतर आणखी आपण न्यूज म्हणजे न्यूज निघणार, बातम्या येणारच नाहीत का, म्हणजे हे सुद्धा लास्ट सुद्धा हा शब्द येणार नाही. लेटेस्ट, लेटेस्ट म्हणजे काय तर आता घडत असलेली, आता लेटेस्ट न्यूज आहे म्हणजे लास्ट फायनल न्यूज आहे, परंतु याच्यानंतर ना जी न्यूज येणार आहे ती लेटेस्ट होणार, परंतु लास्टची काय फायनल आहे का, नाही. म्हणजे आताची लास्टची न्यूज म्हणजेच लेटेस्ट. म्हणून इथं काय येणार, ऑप्शन नंबर सेकंड येणार, दिस इज द लेटेस्ट न्यूज. लेटर नाही येणार. ओके, देन चूज द करेक्ट, नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही रॅन डॅश डॅश. ही रॅन डॅश डॅश. ही रॅन डॅश डॅश. फर्स्ट ऑप्शन काय, क्विक, सेकंड ॲज क्विकली, थर्ड सो क्विक, फोर्थ क्विकली. आता बघा, ही रॅन, ही रॅन म्हणजे ह्या वर्बच्या पुढं काय येणार आपल्याला, ॲडवर्ब येणार. मग आपला ॲडवर्ब कोणता आहे ऑप्शन मध्ये, क्विकली. म्हणून फोर्थ ऑप्शन हे काय येणार आपला, करेक्ट येणार. फोर्थ ऑप्शन काय येणार आपला, करेक्ट येणार. Then next question. Fill in the blank with the proper alternative. As the festival approaches, the number of customers. Approaches. As the festival approaches, the number of customers. Customers. The number of customers. च्या पुढं काय येणार, प्लुरल येणार. आणि अप्रोचच्या पुढं काय ना, अप्रोच हे काय सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून आपल्याला काय सिंपल प्रेझेंट टेन्सच येणार फिल इन द ब्लँक्स म्हणून. इनक्रीज, विल बी इनक्रीज्ड, इज इनक्रीजिंग, विल हॅव इनक्रीज्ड. म्हणजे विल बी इनक्रीज्ड येणार नाही, विल हॅव इनक्रीज्ड पण येणार नाही आणि इज इनक्रीजिंग पण येणार नाही. म्हणजे आपला ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट. म्हणजे कोणता येणार, इनक्रीजेस. कोणता आन्सर आहे आपलं, इनक्रीजेस. As the festival approaches, the number of customers increases. Then next question. Choose the correct alternative. Questions will be answered by a dash dash of experts. आता बघा, हा शब्द समूह बद्दल एक शब्द आहे, जसे की स्टाफ ऑफ टीचर्स, बँड, रबर बँड, बँड ऑफ रबर बँड, पॅनल अँड ब्रंच. म्हणजे एक्सपर्टचं काय असतं, पॅनल असतं, म्हणून तिथं आन्सर काय ना, क्वेश्चन विल बी आन्सर्ड बाय अ पॅनल ऑफ एक्सपर्ट्स. बंच ऑफ फ्लावर्स. ओके, म्हणजे आपला ऑप्शन काय येणार, पॅनल येणार. देन नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड आउट द करेक्ट फेमिनाइन नाउन ऑफ फॉक्स. Find out the correct feminine noun of fox. First, foxen, sea fox, vixen, foxes. Foxen येणार नाही, हा कटला. सी फॉक्स पण नाही येणार आणि फोक्सेस पण नाही. कोणता येणार, थर्ड येणार, विक्सेन. फॉक्सचं फेमिनिन कोणता आहे, विक्सेन. बघा आपल्याला याच्यामध्ये काय तर साऊंड, पिल्लूदर्शक आणि साऊंड, पिल्लूदर्शक आणि कोणता बरं, फेमिनाईन म्हणजे मेल फिमेल. याच्यावर आपले 3 क्वेश्चन्स आपल्याला
विचारलेच जातात, म्हणून हे परफेक्ट करा. ह्यातून तुम्हाला काय येणार, 3 मार्क हे पडणारच. कोणकोणते? साऊंड दर्शक, म्हणजे ध्वनी दर्शक, पिल्लू दर्शक आणि मेल फिमेल. ओके, ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा आपल्याला काय दिलंय, 51 to 55 क्वेश्चन्स काय आहेत आपल्याला पॅसेजवरती आहेत. मी हे पॅसेजवरचे तुम्हाला म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये नाही घेणार, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेऊ पॅसेजवरची आन्सर. आता मी पुढचे घेते 56 क्वेश्चन्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे आपला 56. चूज द करेक्ट WH टाइप क्वेश्चन टू गेट अंडरलाइन पार्ट. Choose the correct WH question to get underlined part. सेंटेन्स काय दिलाय बघा, वॉटर इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ. आपल्याला काय दिले या सेंटेन्स मध्ये, वॉटरला काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे. वॉटरला काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे. वॉटर हे आपलं काय यायला पाहिजे, आन्सर यायला पाहिजे. असं WH क्वेश्चन तयार करायचं आहे. वॉटरसाठी आता फर्स्ट आपल्याला ऑप्शन काय दिलाय बघा, who is needed to sustain life on the earth. Who is needed to sustain life on the earth. Who is येणार का वॉटर साठी, नाही येणार, म्हणजे हा कटला, हा ऑप्शन येणार नाही, फर्स्ट ऑप्शन येणार नाही. सेकंड ऑप्शन बघा, which is needed to sustain life on the earth. Which is needed to sustain life on the earth. विच म्हणजे काय, कोणती. विच इज निडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ. विच काय येणार, हे पाण्यासाठी वापरलं जातं. वॉट, विच म्हणजे काय, कोणती. ओके, नेक्स्ट बघू. नेक्स्ट ऑप्शन, थर्ड ऑप्शन काय, हुज इज निडेड. हुज सुद्धा येत नाही, कोण असा होतं म्हणजे व्यक्तीसाठी पाहिजे तो. देन फोर्थ, व्हॉट इज निडेड सस्टेन लाईफ ऑन द अर्थ. व्हॉट म्हणजे काय, काय सस्टेन लाईफ साठी काय गरजेचं आहे. सस्टेन लाईफ, पृथ्वीवरील सस्टेन लाईफ साठी काय गरजेचं आहे, असं याचा काय होतं, अर्थ होतं. म्हणजे व्हॉट आणि विच. तर विच इज निडेड, विच म्हणजे कोणती, कोणती गरज सस्टेन लाईफ साठी. म्हणजे हा परफेक्ट नाही होऊ शकत, कारण इथं विच थिंग इज असा पाहिजे होता, म्हणजे हा परफेक्ट बसला असता क्वेश्चन. म्हणजे याचं आन्सर परफेक्ट कोणतं येतं, व्हॉट इज निडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ. आपला ऑप्शन काय येणार, फोर्थ नंबर येणार. देन नेक्स्ट क्वेश्चन, चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. The shopkeeper does not have the toys. I was looking. The shopkeeper does not have the toys. Shopkeeper कडे काय, ते टॉयज नव्हतं. I was looking dash dash. म्हणजे मी काय करत होतो, मी शोधत होतो. I was looking म्हणजे जे मी खेळणं शोधत होतो, ते खेळणं काय शॉपकीपर पाशी नव्हतं. मग आय वॉज लुकिंग फॉर, त्याच्यासाठी काय येणार, फॉर. मी जे खेळणं शोधत होतो ते खेळणं काय नव्हतं, शॉपकीपर कडे नव्हतं. म्हणजे त्याचा आन्सर काय येणार, लुकिंग फॉर. आय वॉज लुकिंग फॉर. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट काय येणार आपला, बरोबर येणार. नेक्स्ट, rearrange the jumbled parts which are labeled PQRS. Produce the correct sentence. Choose the correct sequence. आपल्याला काय दिलेलं आहे, सेंटेन्स दिलेला आहे. त्या सेंटेन्सचं काय करायचं, आपल्याला जंबल करून दिलेलं आहे, ते आपल्याला रिअरेंज करायचं आहे, करेक्ट सिक्वेन्स मध्ये करायचं आहे. बघा, द पर्सन डॅश डॅश असं दिलंय. आता बघा, द पर्सनच्या पुढे काय येणार, हु इज पुअर. म्हणजे असा व्यक्ती आहे जो गरीब आहे. हु इज पुअर, हु इज पुअर. पुअर नंतर काय येणार, टू बीचं रूप येणार. मग टू बीचं रूप कोणतं याच्यामध्ये, कॅनॉट.
हु इज पुअर कॅनॉट नंतर वर्क हार्ड अँड इफिशियंटली बिकॉज ही इज पुअर म्हणजे ISRQP असा कोणता ऑप्शन आहे याच्यामध्ये? तर आपल्याला बघा 4th नंबर ऑप्शन दिसतो SRQP. म्हणजेच आपला आन्सर काय ना 4th येणार. ओके. द पर्सन हु इज पुअर कॅनॉट वर्क हार्ड अँड इफिशियंटली बिकॉज ही इज पुअर. म्हणजे असा व्यक्ती जो गरीब आहे तो गरीब व्यक्ती की काय करत नाही की तो हार्ड वर्क करत नाही आणि प्रामाणिकपणाने काम करत नाही, म्हणून तो काय आहे? पुअर आहे, गरीब आहे. चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड. बघा आपल्याला टीईटी मध्ये स्पेलिंग वर्ड्सची स्पेलिंग हा एक क्वेश्चन असतोच, त्यामुळं वर्ड्सचे स्पेलिंग परफेक्ट करा. देन फर्स्ट ऑप्शन काय दिलंय बघा आपल्याला? मिससेलेन्स म्हणजे काय? संकीर्ण. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हा काय येणार आहे? करेक्ट येणार आहे. देन नेक्स्ट बघा, चूज द प्रॉपर आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. आयरन इज डॅश डॅश युजफुल मेटल. ऑप्शन काय दिलाय बघा? द, अँड, आणि नो आर्टिकल. आपल्याला काय करायचं याच्यामध्ये? आर्टिकल फिल इन द ब्लँक्स मध्ये काय करायचं? आर्टिकल बसवायचं आहे, प्रॉपर आर्टिकल. मग आयरन इज अयुजफुल. का आलं तिथं? तर युजफुल. यूज हे काय? वॉवेल्स आहे. मग आपण वॉवेलच्या समोर काय लिहितो? काय? मग आपण अँड वापरतो. परंतु ह्या यूचा उच्चार न होता काय होणार आहे तिथं? सॉरी, आयरन इज यूज डॅश डॅश युजफुल मेटल